बरोबर शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे। त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे। आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार। आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं, हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे। आणि 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल, हा माझी अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे। शेतकरी मराठवाड्यातले, विदर्भातले आत्महत्या करतात। पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायम स्वरूपी दुष्काळ असणारे तालुके आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, कारण आपण ती घोषणा केलेली आहे। राज्यभरामध्ये मीडियामध्ये, टीव्हीमध्ये, सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितलंय। आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सातबारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे। अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत। कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे। अशा प्रकारची आपल्या मार्फत माझी सरकारला नम्र विनंती आहे। अध्यक्ष महोदय, केंद्र 25 मध्ये 3500 कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला। कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी। अध्यक्ष महाराज, याकडे लक्ष दिलं पाहिजे। भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही। मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी? अध्यक्ष महाराज, ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो। काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी। अध्यक्ष महाराज, मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो? अध्यक्ष महाराज, 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता। किती वाढ झाली? 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च झाला 1,59,034 कोटी। आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी, म्हणजे 13,726 कोटीची। निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी। म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो। कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे। 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत, ठीक आहे, तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही। मला वाटतं की तुम्ही बेल वाजवली अध्यक्ष महाराज, मग मी नाही, तुम्ही बेल वाजवल्याने इतर मुद्द्यांवर मी जात नाही।